महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनाचं वाटप तर मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना 6व्या मजल्यावर दालन। मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटलांना मुख्य इमारतीमध्ये दालन तर बावनकुळे, विखे, मुश्रीफांना विस्तारित इमारतीमध्ये दालन। मंत्रालयातील दालनांपाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप। चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक तर राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाई यांना मेघदूत तर गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त। भाजप मंत्र्यांना बंगले तर आम्हाला मात्र फ्लॅट, शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली खंत। संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांना बंगल्याऐवजी मिळाले फ्लॅट। किसान सन्मान योजना तसंच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीमध्ये वाढ तर राज्यातील शेतकऱ्यांना आता 12,000ऐवजी 15,000 रुपये मिळणार। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांची उभारणी होणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या भेटीकडे राजकीय समीकरण म्हणून पाहू नका। दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल। ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया। तर मलिदा हवा असल्यामुळे पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच, महायुतीचे पक्ष फक्त सत्तेसाठीच एकत्र आलेत। संजय राऊतांची घणाघाती टीका। काँग्रेसची मुस्लिम मतं सेनेकडे गेल्यामुळेच काँग्रेसला आता भीती वाटायला लागली आहे तर दुसरीकडे सोडलेल्या हिंदुत्वावरती ठाकरे सेना परत येऊ इच्छिते पण मुंबईकर त्यांना प्रतिसाद देणार नाही असंही वक्तव्य। खडसे आणि महाजनांमधला वाद लवकरात लवकर संपेल आणि विकासाला गती मिळेल। खासदार रक्षा खडसेंची माहिती तर दोघांचंही आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान महाजनांनी मुलगी म्हणून सांभाळलं। रक्षा खडसेंची प्रतिक्रिया।